मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरलाच होणार याच्यावर भाजप ठाम आहे। शिंदे आणि अजितदादांना संभाव्य मंत्र्यांची नावं कळवण्याचा निरोप दिला गेलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवलाय असं समजतंय। फडणवीस सरकारच्या विस्तारामध्ये 35 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे। आता कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याचं औत्सुक्य संपूर्ण राज्याला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, शिंदेंनी आणि अजितदादांनी यादी खरं तर आधीच पाठवल्याचं कळतंय। भाजपकडून तारीख निश्चित केली गेली आहे, मात्र यादी निश्चित झाली आहे का? भाजपचं सगळं रिद्धी दिल्लीवरनं हायकमांडकडनं चालणार आहे। भाजपची नावं सुद्धा जवळजवळ निश्चित आहेत। फक्त हायकमांडचं शिक्कामोर्तब त्याला होणं बाकी आहे। 14 तारीख हा महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पहिल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी ठरल्याचं समजतंय। मग 20, 12 आणि 9 असा हा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। कुठेतरी शपथविधी कधी होणार, कोण शपथ घेणार याच्याविषयी उत्सुकता असताना शिंदे यांच्याकडनं जवळजवळ जी नावं आहेत ती ठरल्याचं कळतंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा नावं ठरल्याचं कळतंय। आता फक्त भाजपच्या यादीवरती केंद्रातून शिक्कामोर्तब झालं, दिल्लीतून शिक्कामोर्तब झालं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्ताराचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।